बरोबर पकड, हा आवाज आला पाहिजे स्पीकरवर सावलीत. आज वंचित बहुजन आघाडीतर्फे स्त्री मुक्ती आंदोलन मनुस्मृती दहन हा कार्यक्रम आंदोलनात्मक घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्या देशामध्ये शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकातून वर्ग 3ऱ्या वर्गापासून तर 12व्या वर्गापर्यंत मनुस्मृती शिकवणार आहे अशा प्रकारचे जे आहे राज्य शासनाचं निवेदन आहे, सूचना आहे की आम्ही मनुस्मृती जी आहे पाठ्यपुस्तकामधून शिकवणार. परंतु ज्या मनुस्मृतीतून मानवामध्ये भेद निर्माण करण्याचं शिकवण्यात आलेलं आहे, ज्या मनुस्मृतीमध्ये जातीवाद, धर्म विषमता, वर्ण व्यवस्था शिकवल्या गेलेली आहे, तो या जातीचा, तो या धर्माचा, अशा प्रकारची जी काही शिकवण आहे ते मनुस्मृतीची शिकवण आहे. त्याचप्रमाणे या देशामधले लोक आर्थिकदृष्ट्या कसे कमकुवत झाले पाहिजे अशा प्रकारची शिकवण त्या मनुस्मृतीमध्ये आहे. आपण जे काही बघतोय आता अलीकडे, आपण चौकामध्ये कोणाच्या गाडीचा ब्रेक लागत नाही म्हणजे त्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे, कारण की तो त्याच्या गाडीचा मेंटेनन्स करू शकत नाही. अरे जो त्याच्या गाडीचा मेंटेनन्स करण्याजोगती त्याची आर्थिक परिस्थिती सक्षम नाही आहे, म्हणजे कुठेतरी आपल्या भारत देशामध्ये आर्थिक शोषण सुरू आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि या आर्थिक शोषण कोण करत आहे? तर हे आर्थिक शोषण करत आहे या देशातली मनुस्मृती. मनुवाद लोक तुमची जे आहे शोषण करत आहे. या देशातली जी काही RSS प्रणित भांडवलशाही व्यवस्था जी आहे ते आपल्या भारतीयांचं शोषण करत आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हा जो देश चालतो आहे, हा देश प्रत्येक भारतीयांच्या टॅक्सच्या पैशातून चालतो, एवढं लक्षात ठेवा. परंतु या टॅक्सच्या पैशामधून या देशामध्ये मानवाचे जे अधिकार आहे, मानवाचे जे हक्क आहे, महत्वाच्या ज्या काही गरजा आहे, त्यासाठी या भारत देशातील नागरिकांचा पैसा खर्च व्हायला पाहिजे किंवा कामात लागला पाहिजे. परंतु या देशातील मनुवादी व्यवस्था सरकारी शाळा जाणीवपूर्वक कमजोर करून बंद पाडत आहे. या देशामध्ये आमचे तरुण पिढी आज 35 वर्षाची झाली आहे. प्रकल्प उभे व्हायला पाहिजे होते, परंतु इथे प्रकल्प उभे न करता या देशामध्ये सरकारी प्रकल्प विकण्यात आले, यालाच मनुस्मृती म्हणतात. मनुस्मृतीनं हजारो वर्षापासून या भारतीयांचं शोषण केलं.
ते या 21व्या सदीमध्ये या आधुनिक विज्ञानाच्या AI युगामध्ये सुद्धा भारतीयांचं शोषण करत आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्हाला एकत्र येऊ द्यायचं नाही, समूहामध्ये विभागणी करायची, धर्मामध्ये झगडे लावायचे, जातीमध्ये झगडे लावायचे, ही मनुस्मृतीचं शिकवण आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही संघटित नको व्हायला. बहुजनांचं राज्य या ठिकाणी यायला नको. या देशामध्ये महापुरुषांच्या विचाराचं शासन यायला नको. म्हणून प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीला त्यांचा नवीन डाव असतो. 2019च्या निवडणुकीमध्ये विषमतावादी लोक प्लॅन केला, नियोजन केलं की बहुजनांची सत्ता या भारत देशात येऊ द्यायची नाही. आणि 2019 मध्ये विषमतावाद्यांना थांबवायचं आहे, तर दुसऱ्या विषमतावाद्याला निवडायचं आहे, असा खेळ करण्यात आला. आणि दगडापेक्षा वीट मऊ, म्हणजे बीजेपीला निवडून येऊ द्यायचं नाही, म्हणून तुम्ही जे आहे काँग्रेसला मतदान करा. 2019 मध्ये खेळी खेळली. आणि विषमतावादी निवडून आले. आणि त्यानंतर या 2024 मध्ये पुन्हा त्यांनी नवीन खेळी खेळली. एक नागनाथ साप म्हणतो, या नागनाथ साप कोणाला म्हटलं जातं? बीजेपीला. नागनाथ हा साप म्हणजे विषारी असतोय. तो म्हणाला की मी 400 पार करणार आणि संविधान आम्ही नष्ट करणार. हा एका विषमतावाद्याचं विचारसरणी. आणि दुसरा जो आहे विषमतावादी म्हणतो, सौम्य आहे तो, पण विषारी तोही आहे, तो आहे सापनाथ. एक झाला नागनाथ आणि दुसरा आहे सापनाथ, जो काँग्रेस आहे. या नागनाथने काय म्हटलं होतं? 400 पार करतोय, संविधान मिटवणार. आणि दुसरा म्हणतोय मी संविधान वाचवणार, मत मला द्या. म्हणजे काँग्रेस म्हणतो मी संविधान वाचवणार आणि बीजेपी म्हणतो मी संविधान संपवणार. आणि यामध्ये आमच्या बहुजनांचे संपूर्ण वोट या विषमतावाद्यांना दिलेत. आणि दोन्ही विषमतावादी 50-50% निवडून आले. आणि फायदा कोणाला झाला? विषमतावाद्यांना. इथे बहुजनांना काहीच फायदा झालेला नाही. आणि अशा प्रकारची खेळी नेहमीच खेळल्या जाते. बंधू आणि भगिनींनो, या वेळेला या मनोवादी व्यवस्थेचे विचाराने आता आमचे डोके गहाण ठेवायचे नाही. येणाऱ्या विधानसभेमध्ये रोखठोक भूमिका आपल्या स्वतःला घ्यायची आहे. हे लोक तुम्हाला पुन्हा बीजेपी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तुम्हाला पुन्हा गुमराह करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. या 2024च्या होणाऱ्या विधानसभेमध्ये ते तुमच्या समोर नवीन डावपेच रचणार आहे.
या नवीन डावपेचाला तुम्हाला बळी पडायचं नाही एवढं लक्षात घ्यायचं आहे. अलीकडे बघा 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अंबाझरी आंबेडकर भवन त्यांनी पाळलं. त्यावेळेला आपल्याला जे संघटित व्हायचं होतं, आपल्याला जे संघटन बांधणं आपलं काम होतं त्यावेळेला, परंतु मात्र आपण संघटन बांधणीचं काम न करता आम्ही त्या आंबेडकर भवन वाचवण्यासाठी आमचे मोर्चे निघाले. हे त्यांची चालच होती. आणि आता विधानसभेमध्ये त्यांनी दुसरी चाल खेळलेली आहे, ती म्हणजे दीक्षाभूमी खोदून काढली. हे मनुस्मृती काय आहे? हे मनुस्मृती म्हणजे फसवे, खोटारडे, दुष्ट आणि व्यभिचार करणे शिकवणारे म्हणजे मनुस्मृती. हे नेहमी डावपेच रचतात. हे मनुवादी लोक आपण 1 महिन्याचा विचार करत असेल, हे 1-2 वर्षाचा विचार करतात, 30 वर्षाचा विचार करतात की समोर या बहुजनांच्या समोर आपल्याला कोणती खेळी खेळायची आहे. आणि या खेळीतून आमच्या बहुजनांचं वाटोळं लावण्याचं काम हजारो वर्षापासून इथल्या मनुवादी RSS प्रणित मनुवादी व्यवस्थेने केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि याला कारणीभूत मनुवादी व्यवस्था जेवढी आहे तेवढेच आपले जे बांधव, आपले बहुजन बांधव, आपले समूह बांधव हे सुद्धा तेवढेच जबाबदार आहे. कारण हे दलालाची भूमिका निभवतात आणि दलालाची भूमिका निभवून आमच्या बहुजनांना अडचणीत आणण्याचं काम करतात. असल्या प्रकारची विचारसरणी या दलालांची सुद्धा मनुस्मृतीसारखी आहे, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, नवीन चाल, नवीन डावपेच आता आपल्याला समजायला यायला पाहिजे. खचून जाऊ नका. शिक्षणाच्या शाळा या देशामध्ये आधुनिक पद्धतीच्या बांधल्या पाहिजे, हे संविधान सांगताय. या देशामध्ये आमचे बेरोजगार पोर आहे, त्यांना रोजगारासाठी प्रकल्प बांधले पाहिजे. त्यांना रोजगारासाठी त्यांच्या पुढे जे आहे ऑप्शन ठेवले पाहिजे, हे संविधान सांगताय. परंतु या देशामधले मनुवादी लोक या देशाला तोडण्याचं काम करत आहे, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, हे सर्व जे काही घडत आहे हे चुकीचं होत आहे. आणि चुकीचं म्हटल्यानंतर ही मनुस्मृती आहे, एवढं लक्षात ठेवा. जे जे चुकीचं आहे ते विषमतावाद्यांचं आहे, ते मनुस्मृती आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या 2024च्या विधानसभेला जोपर्यंत तुम्ही बीजेपी आणि काँग्रेसला या देशातून हद्दपार करणार नाही तोपर्यंत या बहुजनांच्या परिस्थितीत भारत येणार नाही, लक्षात ठेवा. या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला बघायचं असेल तर या देशामधून बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी सारखी विषमतावादी पक्ष आपल्याला हद्दपार करावे लागेल. मित्रांनो, ज्या मनुस्मृतीतून महिलेला अपवित्र मानलं जातं, या मनुस्मृतीतून ज्या महिलेची जी आहे तुच्छ मानलं जातं, पायातली, मनुष्याच्या पायातली चप्पल
म्हणून जे तिला तुच्छ मानलं जातं, अपमानित केलं जातं, कमी लेखलं जातं, असली ही मनुस्मृती आहे. आणि अशा या देशामध्ये या मनुस्मृतीच्या माध्यमातून अंधश्रद्धा शिकवल्या जाते, व्यभिचार शिकवल्या जाते. आपण आसाममध्ये पाहिलंय, या मनुवादी व्यवस्थेच्याच मार्गदर्शनातून आसाममध्ये आमच्या आई भगिनीची नग्न धिंड काढून तिला अपमानित करण्यात आलं. अरे या देशामध्ये देवीची पूजा केली जाते, एका स्त्रीची देवी म्हणून पूजा केली जाते, आणि त्याच स्त्रीची इथे जे आहे नग्न धिंड काढून तिला अपमानित केलं जातं. हा कुठला न्याय आहे? अरे राज हो, हेच तर मनुस्मृती आहे. अदृश्य नावाच्या एका देवाची संकल्पना करून आमच्या बहुजनांची लूट करतात. हे सर्व मनुस्मृतीत आहे. आमच्या बहुजनांना अंधश्रद्धेच्या माध्यमातून यज्ञ करायला लावतात आणि त्याच्यामधून दक्षिणा म्हणून घेतात. हे अशा प्रकारची मनुस्मृती आहे. मित्रांनो, तुम्ही या मनुस्मृती जर वाचलंय तर उपास तापास करून आपल्याला काही भेटणार नाही. जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही मोबदला मिळणार नाही. म्हणून आपल्याला आपल्या कर्मावरती विश्वास ठेवायचा आहे की समानता हेच चांगले विचार, आणि जे आपल्याला फसवे, खोटे, लुटारी विचार सांगतात ती मनुस्मृती आहे, एवढं लक्षात घ्या. मित्रांनो, या 3री ते 12वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकामध्ये मनुस्मृतीचे जे काही श्लोक आहेत किंवा जे काही विचार आहेत ते देण्यात येऊ नये, ते खारिज करण्यात यावं. ही विषमता आहे, पुन्हा देशामध्ये विषमता आणण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा या देशामध्ये हिंसक वातावरण आणि अमानवीय वातावरण तयार होईल. असलं कुठलंही काम इथल्या विषमतावाद्यांनी करू नये. अन्यथा या देशामध्ये हिंसात्मक वातावरण तयार होईल आणि त्याला तुम्ही कारणीभूत असणार, एवढं लक्षात घ्या. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. मनुस्मृती, विषमता शिकवणारी मनुस्मृती. मनुस्मृती मुर्दाबाद, मुर्दाबाद. मनुस्मृती मुर्दाबाद, मुर्दाबाद. मनुस्मृति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. मनुस्मृति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. मनुस्मृति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. जाति धर्म को बढ़ावा देने वाली मनुस्मृति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. हिंसाचार सिखाने वाली मनुस्मृति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. स्त्री पुरुष असमानता सिखाने वाली मनुस्मृति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मनुस्मृति नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो.
माता जिजाईंचा विजय असो, विजय असो. सावित्रीबाई फुलेंचा विजय असो, विजय असो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. मनुस्मृती मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. मनुस्मृती मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. जाती धर्म शिकवणारी मनुस्मृतीचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो. RSS मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. केंद्र सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. राज्य सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. नरेंद्र मोदी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. शिक्षण मंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. माझ्या पुस्तकाच्या फुटून गेल्यात पण झालं ना तर किती